अहिल्यानगर जिल्ह्यातील काही दिवसांपासून सामाजिक आणि राजकीय आणि आध्यात्मिक वातावरण सध्या गढूळ झालेलं दिसत आहे. संग्राम महाराज भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा धमकीचा निषेध करण्यासाठी आज संगमनेर शहरात सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी सहभाग घेतला. काँग्रेसने सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावरती पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबनाची कारवाई देखील केलेली असतानाही थोरात यांचे नातेवाईक म्हणून ते या मोर्चात सहभागी झाले. यावेळी सत्यजित तांबे यांनी हा मोर्चा काँग्रेसचा नसून थोरातांवरती प्रेम करणाऱ्या जनतेचा असल्याचं सांगत स्थानिक आमदार अमोल खताळ यांच्यासह जलसंपदा मंत्री राधाकृष्ण के पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावरती अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. तर मी विरोधी पक्षाचा आमदार नाही असं आमदार सत्यजित तांबे यांनी वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय आणि इतर क्षेत्रात देखील चर्चा सुरू झाल्या. आणि त्यांच्या या वक्तव्यामागे नेमके राजकारण काय असा सवाल किंवा याचा अर्थ देखील काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण ते अपक्ष आमदार आहेत आणि अलीकडील काळात त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि एकूणच काय तर भाजपच्या इतर मंत्र्यांशी आणि नेत्यांशी त्यांचे सख्य झालेले आहे. ते फडणवीसांचे अत्यंत लाडके असे आमदार म्हणून देखील परिचित होत आहेत. यामागे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांना शह देण्याचा देखील एक फडणवीस यांचा हेतू असावा, एक राजकीय नीती कटनीती असावी असं देखील यामुळे चर्चेलं जात आहे. त्याचनंतर पाहिलं तर तांबे यांनी मी देखील विरोधी आमदार नाही असं वक्तव्य केल्याने सत्यजित तांबे यांनी भाषणात सत्ताधारी आमदार अमोल खताळ आणि विखे यांच्यावरती निशाणा साधताना त्यांना टार्गेट देखील केले. तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मी देखील विरोधी आमदार नाही या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तांबे म्हणाले, हा मोर्चा केवळ काँग्रेसचा नाही तर बाळासाहेब थोरात यांच्यावरती प्रेम करणाऱ्या राज्यातील आणि संगमनेर तालुक्यातील जनतेचा आहे. यापूर्वी थोरातांवरती शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी माफ केलं होतं. ही संगमनेर तालुक्याची संस्कृती आहे. आमचा पराभव झाला हे मी मान्य करतो. जनता चुकलेली नाही, आमचीच कुठेतरी चूक झाली आहे. तांबे यांनी नाव न घेता खताळ आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती ही टीका करताना तालुक्याचा विकास बोलण्यासाठी रिमोट कंट्रोलचा कुठेतरी त्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे किंवा त्या रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कुठेतरी खोडा निर्माण केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच आपला प्रतिनिधी त्यांच्या आहारी गेला आहे. तांबे यांनी पुढे सांगितले की ते संगमनेर तालुक्यातील प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहतील. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील सत्यजित तांबे यांचे समर्थन करताना म्हटले की सत्यजित तांबे हा स्वतंत्र आहे. डॉक्टर सुधीर तांबे यांना सर्व पक्षांनी मदत केली होती. सत्यजितलाही सर्व पक्षांच्या लोकांनी मत दिलं, त्यामुळे तो सर्वांचाच आहे. थोरात यांनी मोर्चा सर्वसामान्य जनतेचा असल्याचं अधोरेखित केलं. तर शिवसेनेचे सत्ताधारी आमदार अमोल खताळ यांनी देखील या मोर्चाला आणि बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांना देखील त्यांचा प्रत्युत्तर देताना त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर खताळ म्हणालीत की सत्यजित तांबे यांनी हे वक्तव्य का करावे लागले हे संगमनेरच्या जनतेने समजून घ्यावे. मी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही माझ्या आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात प्रचार केला. आता स्वतःला सत्ताधारी समजत असाल तर तुम्हाला शुभेच्छाच. पराभवामुळे मामा भाच्याला पुढे करून हे राजकारण करत आहेत. दुसरीकडे संग्राम बापू भंडारे यांनी देखील ज्या पद्धतीने नथुराम गोडसे करू अशी प्रत्यक्ष धमकीच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली आणि त्यानंतर हा शांती मोर्चा काढला गेला. या मोर्चात थोरात यांनी देखील लाव रे तो व्हिडिओ म्हणत संग्राम भंडारे महाराज यांची चांगलीच पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. मुळात थोरात यांनी कोणत्याही समाजाला आजपर्यंत दुखावलेलं नाही. मग संगमनेर अशांत करण्याचे कारण काय असा सवाल देखील आता या निमित्तानं उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे भंडारे महाराज यांनी देखील हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत आणि थोरात यांच्या पीएकडून आणि काही कार्यकर्त्यांकडून आपल्या कीर्तनात
बाधा निर्माण केली आणि हे सगळे प्रकरण घडलं आहे असं त्यांनी म्हटलंय। या दरम्यान भाजपच्या तिन्ही देखील जिल्हाध्यक्षांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि संग्राम बापू भंडारे महाराजांना त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली। तर आज थोरात आणि तांबे यांनी तर संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली, कारण की त्यांच्या काही कार्यकर्त्यांवरती विखे गटाकडून जे काय आहे ते त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यामुळेच की काय ही मागणी करण्यात आलेली आहे असं म्हटलं जात आहे। त्याचबरोबर या वक्तव्याचा निषेधार्थ शांती मोर्चा जो आयोजित करण्यात आला होता, त्या मोर्चात काँग्रेस कार्यकर्त्यांसह थोरात यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। एकूणच तांबे यांचे वक्तव्य हे यामध्ये चर्चित राहिले आणि येत्या काळात संगमनेर आणि जिल्ह्याचे राजकारण कोणत्या दिशेला जाईल हे भविष्यातच कळेल।